brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जागृती करावी लागेल, त्या समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे, तुम्ही योजनेचा अवलंब घ्या, त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल. त्यामुळे योजना तयार झाल्या, त्याचा जे माध्यम आहे उपकरण आहे ते तयार झालेलं आहे. 18 महामंडळ जे नवीन स्थापन झाले याबद्दलची कोणती जी आकडेवारी मी मागितली होती त्या आकडेवारी कोणती देण्यात आली नाही. खरंच कमी प्रमाणातला निधी आहे, तर तो निधी आपण वाढून देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण एवढ्या निधीमध्ये होणार नाही आणि आपण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण आपला अनुभव असा होता की मग महामंडळ कोणालाही कर्ज द्यायची, ती कधी वसूल व्हायची नाही, त्यातनं कुठला उद्योग उभा राहायचा नाही. ओबीसी समाजाच्या विकासासाठी अनेक महामंडळ स्थापन केले. त्यातलं एक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ सोडला की बाकी 18 महामंडळ हे मागच्या वर्षीच आपण स्थापन केल्या. आणि हे विकास महामंडळ जे महाराष्ट्र राज्य इतर विकास महामंडळ जो 23 डिसेंबर 1999ला स्थापन झालं. पण या उत्तरामध्ये थोडंसं दिशाभूल करणारे उत्तर आहे. यामध्ये जे 18 महामंडळ जे नवीन स्थापन झाले याबद्दलची कोणती जी आकडेवारी मी मागितली होती त्या आकडेवारी कोणती देण्यात आली नाही. जो जुना जे महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर विकास महामंडळ त्याच्या ज्या देण्यात आलेल्या ज्या आकडेवारी त्या माध्यमातून जे कर्ज वाटप झाले ते आकडेवारी या माध्यमातून दिली आले. माझं या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण या महामंडळ जे 18 महामंडळ आपण घोषणा केली 2024मध्ये हे कधीपर्यंत सुरू करणार. या महामंडळाला जे आपण 50 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या महामंडळाला आपण हे 50 कोटी रुपये कधीपर्यंत देणार. आणि दुसरा, जे आपण ओबीसी विभागाच्या माध्यमातून हे सगळे विकास महामंडळ चालवतो, ओबीसी महामंडळाला आज किंवा ओबीसी विकास विभागाला फार तुटपुंजी अशी निधी उपलब्ध करण्यात येत आहे. माझं या माध्यमातून हे आहे की ओबीसी महामंडळाला आपण लोकसंख्येच्या आधारावर 50% निधी आपण देणार काय, आणि या अधिवेशनात किंवा या पुरवणी मागण्यामध्ये याचा उल्लेख किंवा या संदर्भातली निधी राज्य शासनानं घोषणा करणार काय. मंत्री महोदय, सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न विचारला आहे. मला सांगायला आनंद होतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसी महामंडळ हे स्थापन केलं आणि 1 वर्षापूर्वी जो 13 नवीन उपकंपन्या आपण या माध्यमातून स्थापित केल्या होत्या. आणि त्यामध्ये 25-26मध्ये जो भांडवली आम्हाला अंशुदा 15 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आले आणि पुरवणी मागण्यांच्याद्वारे 50 कोटी असे 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी 9 कोटी आम्ही 30/10/2000 वितरित करण्यात आलेत आणि 15 कोटींचं ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत, ते पण लवकर होतील. आणि त्यापैकी ज्या 10 कंपन्यांचा आता उल्लेख मान्य सदस्यांनी केला त्यामध्ये प्रत्येक कंपनीला 1 कोटी हे पेडअप कॅपिटल जे ROCमध्ये आपल्याला दाखवावं लागते त्याकरता आणि 1 कोटी त्यांच्या दैनंदिन ह्याकरता असे 2-2 कोटी रुपये प्रत्येक कंपन्यांना आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या सर्व आर्थिक विकास वित्त विभाग महामंडळाच्या स्थापना आपण त्या ठिकाणी त्याची घोषणा केली आणि याच्यामध्ये मूळ आपली एक कंपनी आणि 14 उपकंपन्यांच्या माध्यमातून मग तो गुरव समाज असेल, सुतार समाज असेल, नाभी समाज असेल, शिंपी समाज असेल, लिंगायत समाज असेल, अशा वेगवेगळ्या समाजाकरता आपण या महामंडळाची आपण स्थापना केलेली आहे. प्रत्यक्षामध्ये ही जी तरतूद आता मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितली, खरं म्हणजे याच्यामध्ये 14 उपकंपन्यांना आपण जे आश्वासन दिलं होतं वित्त विभागाच्या वतीनं त्याच्यामध्ये 700 कोटी रुपये तर किमान या 14 उपकंपन्यांना पाहिजे. आणि बेसिक आपलं इतर मागासवर्ग जे वित्त विकास महामंडळ आहे त्याच्याकरता 1000 कोटीची मागणी आहे. परंतु म्हणून या केवळ 2 कोटी रुपये देऊन त्याच्यामध्ये काहीच भागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही या सगळ्या योजना आपल्या कागदावर आहे. हे सगळे महामंडळ आहेत ते पूर्णतः कार्यान्वित झालेले नाही आहे. प्रशासकीय त्यांच्या अडचणी आहेत अशा पद्धतीचं उत्तर त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत मिळालेलं आहे. आणि म्हणून याला कार्यान्वित करणं आणि ज्या काही स्कीम्स आपण वेगवेगळ्या गरजू लाभार्थ्यांकरता आपण आपल्या अपेक्षित ठेवलेल्या आहे त्या स्कीम्स जोपर्यंत आपण त्याची जाहिरात करणार नाही, लोकांपर्यंत ती माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की या आर्थिक वर्षामध्ये किंवा या सप्लिमेंटरी डिमांड्समध्ये सुद्धा आपण तशा पद्धतीची वाढीव तरतूद आपण करणार आहे का, हा एक प्रश्न. आणि मूळ जे आपलं आश्वासन होतं की 50 कोटी किमान एका उपकंपन्याला आपण देणार आहे, एका समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला देणार आहे, ते सुद्धा देणार आहे. आणि मूळ जी आपली मुख्य कंपनी आहे ओबीसी विकास वित्त महामंडळ त्या कंपनीला आपण 1000 कोटी रुपयाची जी मागणी आहे ती आपण पूर्ण करणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे.
मंत्री महोदय. सभापती महोदय, मी अगोदर सांगितलं की आम्हाला जी बेसिक रिक्वायरमेंट होती तेवढे फंड्स आलेले आहेत. आता आमचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळाने जसं आत्ता सन्मान्य सदस्यांनी सांगितलं असं नाही आहे. आम्ही अनेक ठिकाणी या सगळ्या काही कंपन्यांमध्ये नाही झालं आहे, पण जवळजवळ आज आम्ही 29,000 लाभार्थ्यांना ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये त्यांना लाभ दिलेला आहे. त्यांना या स्कीममधून सगळ्यांना आपण लाभार्थी केलेलं आहे. आणि जसं मी सांगितलं तसं वैयक्तिक कर्ज वाटप असेल त्याच्यामध्ये, किंवा शैक्षणिक कर्ज असेल, किंवा गट कर्ज असेल, थेट कर्ज असेल, आणि शामराव पेजेच्या माध्यमातून पण 580 लोकांना पण हे दिलेलं आहे. आणि काही ठिकाणी अजून रिस्पॉन्स जसा त्या समाजातल्या लोकांचा यायला पाहिजे तो येत नाही. पण आम्ही सगळीकडे आता जसं सन्मान्य सदस्य त्याची जाहिरात, त्याचा थोडासा प्रोपगंडा नक्कीच करू, ज्या माध्यमातून सर्व समाजातील लोकांना त्याचा बेनिफिट घेता येईल. उमाताई खापरे. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, मुळातच 19 ने 21 आहेत महामंडळची पूर्ण यादी विजयंतीची आहेत. तर ओबीसीच्या आणि त्या सगळ्या मिळून 21 आहेत. आणि जसं आता अभिजित वंजारेंनी सांगितलं की जी निधी जो दिला जातोय तो खरंच कमी प्रमाणातला निधी आहे. तर तो निधी आपण वाढून देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण एवढ्या निधीमध्ये होणार नाही. आणि आपण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण प्रत्येकाला ह्याची माहिती नसते, तर आपण जाहिरात किंवा कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणार आहात, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाकरता आपण एक महामंडळ, एक कंपनीच्या रूपानं सुरू केलं होतं. मध्यंतरीच्या काळात असं लक्षात आलं की ओबीसी समाज हा 350 वेगवेगळ्या घटकांचा मिळून एक समाज झालेला आहे. आणि यातले अनेक घटक असे आहेत की जे अजूनही दुर्लक्षित आहेत. म्हणजे आपण काही समाजातले काही जाती अशा आहेत की ज्यांच्यात जागृती आली आहे, त्यामुळे त्यांना आपल्या योजना माहिती आहेत, त्यांना आपल्याकरता केलेल्या तरतुदी माहिती आहेत. तर काही असेही समाज आहेत की संख्या त्यांची एक सायझेबल आहे, पण तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बेनिफिट्स त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. आणि म्हणून मग आपण हा निर्णय घेतला की काही लक्षित घटक आपण तयार करायचे. आणि लक्षित घटक तयार केले तर त्यांच्यापर्यंत या योजना आपल्याला पोचवता येतील. आणि म्हणून या कंपनीच्या अंतर्गत लक्षित घटकांच्या उपकंपन्या आपण तयार केल्या, ही छोटी छोटी महामंडळं तयार केली. त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की एखाद्या समाजाला लक्षित घटक म्हणून त्या ठिकाणी त्याचं महामंडळ तयार केलं तर आत्ता जे आपलं ओरिजिनल महामंडळ आहे त्याच्या योजनांचा फायदा ते घेत नाहीत. योजना सगळ्यांकरता सारख्या आहेत, पण त्याची जी बॉडी होईल, त्याचे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिस्ट लोक आहेत, तर ते त्या लक्षित घटकाच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्या समाजापर्यंत पोचवतील. आणि मग याच्यामध्ये एक अजून विषय होता की काही योजना अशा पण आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत की याच्यामध्ये प्रोफेशनवर आधारित काही समाज आहेत ओबीसीमध्ये, तर त्या प्रोफेशनला लक्षित घटक समजून आपल्याला कशी योजना तयार करता येईल या आधारावर आपण हे जे काही महामंडळ आहेत ते तयार केले. पहिल्या टप्प्यामध्ये महामंडळं कार्यान्वित करायची होती, त्याकरता त्याचं IT इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं. कारण शेवटी महामंडळ तयार करायचं म्हणजे खूप पॅराफर्नेलिया तयार करण्यापेक्षा आपण हा निर्णय घेतला की लीन आणि थीन अशा प्रकारची महामंडळ तयार झाली पाहिजे. नाही तर कर्जापेक्षा पगारावर जास्त पैसा अशी पद्धत होऊ नये. आणि म्हणून त्या महामंडळाचं IT इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, त्याच्या वेबसाईट्स आपण तयार केल्या, त्याच्यावरनं योजना देण्याची सुरुवात आपण केली. आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये, कारण या उपकंपन्या आहेत, तर याच्यावर आपण प्रमुख म्हणून सरकारचे अधिकारीच दिले. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या समाजाचे लोक आपण त्याच्यावर अपॉइंट करणार आहोत. कारण आपल्याला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी आपल्याला डायरेक्टरची नावं द्यावी लागतात. तर ती पहिल्यांदा डायरेक्टरची जी नावं दिली आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आपण दिले आहेत. त्याच्यामुळे आता हे घटित झालेलं आहे. सन्मान्य मंत्री महोदयांनी स्वतः खूप लक्ष घालून याकरता एक मोठं ऑफिस आता तयार करतायत.
एकत्रितपणे या सगळ्या उपकंपन्या या त्या एकाच ऑफिसमध्ये असतील, जिथे मेन कंपनी पण असेल, म्हणजे मुख्य महामंडळ आणि लक्षित घटकांची महामंडळ ही सगळी त्या ठिकाणी एकत्रित असतील. आणि मग या ज्या योजना लागू केलेल्या आहेत या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्या अप्लाय करता येतील आणि त्याच्यावर कारवाई करता येईल. आता याच्यामध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीत आणि आताच्या कार्यपद्धतीत बदल काय आहे, म्हणजे जसं बंजारी साहेबांनी म्हटलं किंवा ताईंनी म्हटलं 50 कोटी रुपये ते आपण देऊ, ती अडचण नाही आहे. पूर्वी आपली महामंडळ जी होती या महामंडळाला आपण भागभांडवल काहीतरी द्यायचो, त्याच्यात काही पैसे द्यायचो आणि त्यातनं ते कर्ज द्यायचे. पण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेळी एक नवीन पद्धती अवलंबली आणि ती अतिशय यशस्वी झाली. आणि त्या पद्धतीत आपण हे म्हटलं, कारण आपला अनुभव असा होता की मग महामंडळ कोणालाही कर्ज द्यायची, ती कधी वसूल व्हायची नाही, त्यातनं कुठला उद्योग उभा राहायचा नाही. आणि म्हणून आपण सांगितलं की कर्ज बँकच देईल, आपण व्याज देऊ, गॅरंटर लागणार नाही, 15 लाखापर्यंत ही तरतूद आपण करू. म्हणजे मग बँक खरोखर तो उद्योग टाकतोय का, त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे का, याची स्क्रुटिनी होते. आणि त्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं. आणि म्हणून आता ती पद्धती आपण या सगळ्यांना लागू केलेली आहे. आता 29,000 लोकांना आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं. आपल्याला पैसे लागणार कधी आहेत, वर्षभराने यांचा व्याज परतावा जमा करायचा आहे त्यावेळी आपल्याला पैसे लागणार आहेत. त्यामुळे व्याज परतावा जेवढ्या लोकांना आपण कर्ज मिळवून देऊ त्या सगळ्यांच्या व्याज परताव्याकरता तेवढी तरतूद आम्ही करू. कारण ती केली नाही तर सरकारवरच अधिकचा भार त्याचा पडेल. त्यामुळे ज्यावेळी हा व्याज परतावा करायचा आहे त्यावेळी ती तरतूद आम्ही करू. त्यामुळे आता समजा 700 कोटी रुपये दिले ते त्यांच्या खात्यामध्ये पडून राहतात आणि खात्यामध्ये पडून राहिल्यानंतर आपण कर्ज देतो घेतो हे 8%, 9%, 10% आणि ते खात्यामधलं व्याज मिळते 3%. त्यामुळे आपल्या पैशाचा त्याच्यामध्ये लॉस होतो. आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो. आणि जसं मंत्री महोदयांनी सांगितलं, आता हे जे लक्षित घटक आहेत यांच्यात थोडी जागृती येते. आताही तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही 18-19 कंपन्या आहेत यातल्या 4-5च लोकांनी जास्त लाभार्थी केले आहेत, बाकी यांचे कोणाचे 5 आहेत, 7 आहेत, 10 आहेत. तर आता तिथे आपल्याला जागृती करावी लागेल, त्या समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे, तुम्ही योजनेचा अवलंब घ्या, त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल. त्यामुळे योजना तयार झाल्यात, त्याचा जे माध्यम आहेत, उपकरण आहेत ते तयार झालेलं आहे. भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही, एकही वर्षी नाही. जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले. तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत, जेवढी महामंडळं आहेत, याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ.